रक्षाबंधन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भाऊ आणि बहीण यांचं नातं एक मजबूत करणारा हा सण, हा उत्सव, याच्यामध्ये भावाच्या आणि बहिणीच्या नात्यामध्ये आत्मीयता, प्रेम असा वाढवण्याचा हा रक्षाबंधनाचा सण आहे। आज प्रत्येक घरामध्ये खूप उत्साहामध्ये आणि हर्षोल्लासमध्ये सगळेजण हा सण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करतात। मी आवर्जून पक्षाने आज रक्षाबंधनाच्या दिवशी देशाची आर्थिक राजधानी आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई अशा ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे। मला माझ्या मायमाऊलींना सांगायचं आहे, आम्ही महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात केली। आज मुंबईच्या 2 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही संपर्क मायमाऊलींना आणि बहिणींना आणि मुलींना साधतोय, कार्यकर्त्यांची साधतोय। परंतु अशा प्रकारचा उत्साह मुंबईमध्ये अनेक कार्यक्रम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील अनुभवलेत, पण एवढा मोठा उत्साह माझ्या मायमाऊलींचा, माझ्या बहिणींचा मला ह्याच्या आधी कधी बघायला मिळालं नाही। त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो। आज भावाच्या नात्याने तुम्ही सगळ्यांनी मला राखी बांधलेली आहे, इतर मान्यवरांना बांधलेली आहे। मी एकच तुम्हाला विश्वास देतो की ज्या प्रेमाने, ज्या आपलेपणाने तुम्ही राखी बांधलेली आहे, तेवढंच आपलेपणा आणि प्रेम हे भावाच्या नात्याने आणि तुमचं संरक्षण ही करण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची राहील, हा देखील शब्द मी आपल्याला सगळ्यांना देतो। शेवटी आम्ही जनसन्मान यात्रा का काढली? आता जिशांनी बोलत असताना देखील आपल्या सगळ्यांचं स्वागत केलं। 5 वर्ष अतिशय तरुण आमदार म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीचं काम विधिमंडळामध्ये केलं। माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत असताना मी जरी सत्ताधारी पक्षाचा असलो तरी देखील विरोधी पक्षाचे आमदार देखील प्रचंड मतांनी निवडून येत असतात, तेही त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असतात। त्याही लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्याच्यामुळे कुणीही माझ्याकडे आलं, तो सत्ताधारी पक्षाचा असू नाही तर विरोधी पक्षाचा असो, तर त्याला त्याच्या कामामध्ये मदत करणं ही शिकवण आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्यापासून मिळालेली आहे आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय। मी आज मुंबईकरांना, मुंबईतल्या तमाम जनतेला सांगेन, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचारधारेने, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारधारेने, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने हे आम्ही पुढे त्या ठिकाणी चाललेलो आहे। महात्मा फुलेंच्या विचारधारेने आम्ही सगळेजण पुढे चाललोय। आपण सगळ्यांनी एकत्रपणे काम केलं पाहिजे। आपण सगळे भारतीय आहोत, जातीय सलोखा ठेवला पाहिजे। एकमेकांमध्ये भेदभाव करून कधी कुणाचं भलं होत नसतं आणि तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे। कदाचित माझ्या मायमौल्यांना आणि माझ्या बांधवांना प्रश्न पडेल, नागरिकांना प्रश्न पडेल किंवा यांनी आता जनसन्मान यात्रा का सुरू केली? मी जनसेवक आहे, जिशान जनसेवक आहे। आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो, जनतेचं प्रतिनिधित्व करतो। त्याच्यामुळे जनतेचा सन्मान आम्ही करणं हे आमचं कर्तव्य आहे। आम्ही कुठल्याही पदावर असू किंवा नसू, पण जनसन्मान आणि त्याला यात्रेचं नाव दिलेलं आहे। आज महाराष्ट्रामध्ये जातो खेडोपाडी तालुक्याच्या ठिकाणी